एक महत्त्वाची बातमी, करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। या घडीची मोठी बातमी, वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, ही खूप मोठी बातमी। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतानाच दिसते आहे। करुणा शर्मा यांनी जे बांद्रा कोर्टामध्ये जे ॲप्लिकेशन केलेलं होतं त्या ॲप्लिकेशनवर कोर्टानं निर्वाळा दिलेला आहे आणि त्या निर्वाळा देत असताना कोर्टानं काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत। त्यापैकी एक की करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी आहे हे मान्य केलेलं आहे। सोबतच त्यांच्याबरोबर घरेली हिंसाचार करण्यात आला हे सुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर करुणा शर्मा आणि त्यांची जी मुलगी आहे या दोघींना मिळून 2 लाख रुपये प्रतिमाह ही पोटगी दिली जावी असं सुद्धा कोर्टानं मान्य केलेलं आहे। त्यामुळे ज्या प्रकरणामध्ये की घरेलू हिंसाचार झाला, माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांबरोबर मारझोड झाली, हा जो करुणा शर्मा यांनी आरोप केलेला होता तो आरोप कुठेतरी कोर्टानं मान्य केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांना दर महिन्याला करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागेल असं सुद्धा कोर्टानं या ठिकाणी मान्य केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसं सुरुवातीलाच प्रणाली म्हणाल्या की धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे, कारण एका बाजूला जो गदारोळ बीडमधल्या प्रकरणामुळे निर्माण झालाय त्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होती, आणि दुसरीकडे करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नीच आहेत आणि घरगुती हिंसाचार त्यांच्यासोबत झालेलाच आहे। दरमहा त्यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागेल असे आदेश वांद्रे कोर्टानं वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेले आहेत।